मॉर्निंग, नमस्कार. आता पुढची कन्सेप्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघितलं. रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये इन्सिडेंट अँगल, रिफ्लेक्शन अँगल, अँगल ऑफ डेविएशन, त्याचा फॉर्म्युला 180 - 2r किंवा 180 - 2r. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय ते आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करू. रिफ्रॅक्शन, आता पहिले डेफिनेशन लक्षात घ्या. मग डेफिनेशन नंतर आपण पूर्ण त्याचा डिटेल सगळं डिस्कस करू. काय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? बघ, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज द फिनॉमिना ऑफ लाईट change its path whenever it transfer or travel from one medium to another medium. अगदी प्युअरली मराठीत सांगायचं झालं, लाईट जेव्हा एका मीडियम मधून म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जर गेला किंवा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर गेला तर तो आपला मार्ग बदलतो. रिफ्लेक्शन मध्ये बघा आपण काय बघितलं. रिफ्लेक्शन मध्ये एकच मीडियम आहे, होमोजिनियस मीडियम. म्हणजे एअर असेल तर एअरच, लाईट वॉटर असेल तर वॉटरच, ग्लास असेल तर ग्लासच, एकच मीडियम. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपल्याला दोन मीडियम कंपल्सरी असणार. म्हणजे समजा आपण या ठिकाणी हे रिफ्रॅक्शन ऑफ म्हणजे रिफ्रॅक्शन मीडियम घेऊ किंवा असं म्हणूया की इकडे एअर मीडियम आहे आणि इकडे डेन्सर मीडियम आहे. डेन्सरला घन माध्यम म्हणतात, एअर म्हणजे विरळ माध्यम असं. मग ज्या वेळेला लाईट अशा ह्या मीडियम मधून ह्या मीडियम मध्ये जाईल तेव्हा तो आपला मार्ग, आपला पाथ चेंज करतो. यालाच म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईट चेंज इट्स पाथ फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. अंडरस्टँड? समजतंय की लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम जाताना आपला मार्ग चेंज करतो. यालाच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. बरेच जणांना असं विचार येतो की लाईट रिफ्रॅक्ट का होतो? मीडियम बदलतो म्हणून का? तर नाही. याच्या मागची बेसिक कन्सेप्ट काय अजून ती लक्षात घ्या. लाईट ज्या वेळेला एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतो त्यावेळेला तो आपली वेलॉसिटी पण चेंज करतो. हे लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट फिनॉमिना आहे. व्हाय लाईट्स आर डेव्हिएट्स. व्हाय लाईट डेव्हिएट्स म्हणजेच काय झालं? मार्ग बदलला ना. आपण मागच्या रिफ्लेक्शनच्या लेक्चर मध्ये काय शिकलो? डेव्हिएशन म्हणजे आपला मार्ग बदलतो, मार्ग चेंज करून घेतो. का चेंज करतो? तर रिफ्रॅक्शन मध्ये तुम्ही असं सांगू शकता, व्हाय लाईट रिफ्रॅक्ट्स, why light deviates, because why light deviates because the velocity of light in a different media is different. जरी तो लाईट तुम्ही इन्सिडेंट करताय तर या मीडियम मध्ये वेलॉसिटी वेगळी असेल, याच्यामध्ये वेगळी असेल. हे लक्षात घ्या. म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट इन अ डिफरंट मीडिया, दॅट्स व्हाय इट इज डेविएट. That is called as डेविएट झाला म्हणून रिफ्रॅक्शन. मग आपण त्याला होल कन्सेप्ट काय करून टाकली? रिफ्रॅक्शन. म्हणजे कसं बघा, या ठिकाणी तुम्ही रिफ्रॅक्टिंग सरफेसवर लाईट इन्सिडेंट केला. ओके, हा इन्सिडेंट पॉइंट तुमचा नॉर्मल तुम्ही त्याला ड्रॉ केली, नॉर्मल ड्रॉ केली. हा अँगल ऑफ इन्सिडेंट महत्वाचं आहे. डायरेक्शन दाखवा. हे एरो महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. तुम्ही एरो जर दाखवले नाही तर लाईट कुठे जातो कळणारच नाही. हे लक्षात घ्या, एरो इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग समजा याचं या ठिकाणी इथे आपल्याला मेन पाथ दिसतोय, हा खरा खुरा पाथ आहे, पण त्याने आपला मार्ग बदलला. रेअर मधून एअर मधून डेन्सर मध्ये आला, एका विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये आला, तर हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आला. म्हणजे तेच angle between normal and incident ray is called as an angle of incident. Angle between refracted ray, आता रिफ्लेक्टेड नका म्हणू, हा लाईट रिफ्रॅक्ट झाला, मीडियम चेंज केलं आणि तो आपल्या मेन पाथ वरून डेविएट झाला. हा सुद्धा काय आहे? अँगल ऑफ डेविएशन आहे, डेल्टा आहे. तो पण काढू आपण.
दिस इज द अँगल ऑफ डेविएशन. इट डेविएट्स फ्रॉम इट्स मीन पाथ. कुठे झुकला? मूव टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तो रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाईल त्यावेळेला मूव टुवर्ड्स नॉर्मल असेल. मूव टुवर्ड्स नॉर्मल, तो नॉर्मल कडे झुकेल, हे लक्षात घ्या. रेअर मधून डेन्सर मध्ये जाईल, इट इज मूव टुवर्ड्स नॉर्मल, नॉर्मल कडे झुकला, हे लक्षात घ्या. आणि आपल्या मीन पाथ पासून तो डेविएट झाला. म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं लाईटचं रिफ्रॅक्शन का होतं की एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम जाताना लाईट आपला मार्ग चेंज करतो. द लाईट ट्रॅव्हल्स और ट्रान्सफर फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. At that time, it moved towards normal because it changed its path from its mean path. The angle between the mean path and refracted ray is called as the angle of deviation. Light आपला मार्ग चेंज करतो, एका पासून दुसऱ्या भागामध्ये जाताना आपला मार्ग चेंज करतो. Light changes path from one medium to another medium. That is called the refraction. मग तुम्हाला असंही विचारतील, why light deviates? तुम्हाला कारण सांगितलं की लाईट डेव्हिएट का होतो, कारण लाईट हा वेगवेगळ्या मीडियमना वेगवेगळ्या वेळेने ट्रॅव्हल करतो. लाईट डेव्हिएट्स व्हाय? बिकॉज लाईट ट्रॅव्हल डिफरंट मीडिया इन डिफरंट वेलॉसिटी. लाईट ट्रॅव्हल डिफरंट मीडिया विथ डिफरंट वेलॉसिटी. लाईट हा वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या वेळेने ट्रॅव्हल करतो, म्हणून त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होतं. काय लक्षात समजलं? आता बघा, जर आपल्याला हा अँगल काढायचा आहे, अँगल ऑफ डेव्हिएशन, तर एकदम सोपं आहे. बघा कसं सोपं आहे, एकदम सोपं आहे, इतकं विचार करण्याची गरज नाहीये. आता बघा, हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे, तर हा काय येणार? अँगल ऑफ इन्सिडेंट येणार. कळलं? बघा असंच आहे ना. मला हा काढायचा आहे, हा मला माहिती आहे, म्हणजे काय येणार? डेल्टा इज इक्वल टू अँगल आय मायनस अँगल आर. दॅट इज द अँगल ऑफ डेव्हिएशन इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अंडरस्टँड? बघा हा व्हर्टिकली अपोजिट आहे, हा बघा ही मेन पाथ, ही नॉर्मल, हा काय व्हर्टिकली अपोजिट दिसतोय, व्हर्टिकली अपोजिट. मग हा माहिती आहे, हा काढणार. डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर. दिस इज द अँगल ऑफ डेव्हिएशन. अंडरस्टँड? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि याची ना डेली लाईफ मध्ये तुम्हाला खूप उदाहरणं सांगितलं, खूप काही तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करता येईल, तुम्हाला उदाहरणं पण कळतील आणि उदाहरणं पण लक्षात येतील असे उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या बुक मध्ये आहे बघा, ट्विंकलिंग ऑफ स्टार. ट्विंकलिंग ऑफ स्टार हा फिनॉमिना टोटली रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळेच आहे. तारे लुकलुकतात असं नाहीये, तारे आम्हाला लुकलुकताना दिसतात. ते लुकलुकताना का दिसतात? तर त्यांच्यापासून येणारा लाईट आमच्या पर्यंत वेगवेगळ्या मीडियम मधून येतो. म्हणजे तो आमच्या पर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळेला तो रिफ्रॅक्ट होत येतो आणि म्हणून आम्हाला ते लुकलुकताना दिसतात. अंडरस्टँड? येतंय लक्षात? अंडरस्टँड? तुम्हाला त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फिनॉमिना आपण म्हणजे बघा, मुद्दा असा आहे की ज्या वेळेला मी जेव्हा लाईट एखादी वस्तू बघतो, पण वस्तू बघताना कसं आहे की मी माध्यम बदलतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता या ठिकाणी हे असं काहीतरी असं टँक आहे आणि ह्या टँक मध्ये समजा तुम्ही बघा तुमच्या शाळेमध्ये असं असतं बघा, फनी गेम्स वगैरे असतात, आनंद बाजार असतो, तेव्हा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पण असतात. ते घोड्याला शेपूट लावायची, एखादी लेडी तर टिकली लावायची, असे काय काय इव्हेंट्स असतात ना. त्याच्यामध्ये एक इव्हेंट पण असतो, अशी पाण्याने भरलेली बादली असते किंवा असं टप असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही लहान होतो तेव्हा असं असायचं, आता माहित नाही, परंतु असं बसायचं. तर या ठिकाणी समजा एखादी कॉईन ठेवलेली, ही कॉईन आहे. तर ही कॉईन मी काय असतं की ती नेमकी आपल्याला जेव्हा टाकायचं, म्हणजे क्षमा करा, कॉईन ठेवली म्हणजे समजा एखादा वाटी होती, वाटी अशी ठेवलेली वाटी, आणि आपण काय सांगतात ते की पाण्यात टाकायची अशी बरोबर, आणि त्या वाटीमध्ये हे जायला पाहिजे असं. ती कॉईन काय झाला पाहिजे?
वाटीत जायला पाहिजे. आता साहजिक आहे, मी शिकलोय की रिफ्रॅक्शन होते बाबा, रिफ्रॅक्शन होतं ना एका दुसऱ्या मीडियम मध्ये. तर जर समजा तुम्ही याचा विचार केला तर तुम्ही असं लक्षात घ्याल की समजा नॉर्मल असा इन्सिडेंट आहे, ही काहीतरी त्याची डेप्थ आहे, रिअल डेप्थ. तर तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा लाईट इथून असा निघेल बाहेर, बरोबर, तेव्हा तो नॉर्मल पासून दूर जाईल. हा एक भाग, हा लाईट ऑफ रिफ्रॅक्शन, इथून तो तिकडे गेला असता. म्हणजे तुम्हाला हे सांगून देतो बघा, एअर मधून डेन्सर मध्ये कुठे गेला, मूव्ह टुवर्ड्स नॉर्मल. आणि काय होईल, समजा डेन्सर मधून रेअर मध्ये गेला तर मग काय होईल, अवे फ्रॉम नॉर्मल, अवे फ्रॉम नॉर्मल, नॉर्मल पासून दूर जाणार. कळलं, तसा प्रकार होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा जो ऑब्जेक्ट इथे आहे तो 100% इथं शिफ्ट होतो असा, याच्या बरोबर सरळ लाईनीमध्ये. तुम्ही हे म्हणतायत ना बघा, म्हणजे याचा पाथ असा होता की नाही, नीट लक्ष द्या, काय कन्फ्युजन करू नका. असा पाथ होता की नाही, तो असा झोपला, म्हणजे ऍक्च्युअल वस्तू कुठे इथे होती ना, आहे लक्षात. तो तुम्हाला अशी दिसणार नाही, समजा तुम्ही असं बघणार असं दिसणार, म्हणजे बघा तसंच आहे. ही कॉइन आहे किंवा ही वाटी आहे, समजा तुम्ही हिला बघताय, बरोबर, पण लाईट इथे आला का आपला पाथ काय करेल, चेंज करेल. मग मेन पाथ तर समजा हा आहे लाईटचा, समजा तुम्ही असं बघताय, मेन पाथ तर असा आहे, बरोबर आहे लक्षात, पण तो इथे दिसतोय तुम्हाला. कन्फ्युजन करू नका, समजतंय, येतंय लक्षात. म्हणजे तुम्हाला अजून तुमच्या पुस्तकात हे पण म्हणे उदाहरण दिलेलं बघा, की या ठिकाणी आपलं समजा ही अर्थ आहे, असं ऍटमॉस्फिअर आहे अर्थचं, ही अर्थ आहे, असं ऍटमॉस्फिअर आहे पूर्ण अर्थचं असं, बरोबर आहे, अर्थचं ऍटमॉस्फिअर आहे. समजा ही आपण म्हणतो ना हॉरिझन आहे, हॉरिझन, बरोबर. आणि तुम्ही समजा इथे उभे ऑब्झर्वर म्हणून, बरोबर आहे, हॉरिझनवर तुम्ही उभे. तर ऍक्च्युअल हॉरिझनच्या जेव्हा खाली असेल ना सूर्य, म्हणजे ही रिअल पोझिशन असेल त्याची, म्हणजे जेव्हा लाईट येतो असा ऍटमॉस्फिअर मधून आणि बरोबर तो काय होतो, रिफ्रॅक्ट होतो, असा रिफ्रॅक्ट होतो. म्हणजे एकाने तुम्ही असं लक्षात घ्या, ही रिअल पोझिशन आहे अशी, रिफ्रॅक्ट होतो, पण तुम्हाला तो असा दिसतो इथे, ही अपीअरंट पोझिशन आहे सनची, हॉरिझनच्या वरती दिसतो. असतो कुठे, हॉरिझनच्या खाली, दिसतो कुठे, हॉरिझनच्या वरती. का, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईट रेज कमिंग फ्रॉम द सन, दे आर रिफ्रॅक्टेड. आवर आईज, आपल्या आईज मध्ये जेव्हा पोचतो ना लाईट, असा तिकडून लाईट येतोय, लाईट येतो तिकडून, तो रिफ्रॅक्ट होऊन पोचतो. मग तो आपल्याला कसं आहे, तो खाली असेल तर वर दिसतो. तसं आहे, जसं मी आता बघितलं ना की कॉइन समजा इथे खाली आहे तर ती वर दिसते. म्हणजे काय की त्या ऑब्जेक्टची पोझिशन आपल्याला शिफ्ट करणार दिसते. शिफ्ट म्हणजे बघा ना, इथे पण काय, हे लॅटरल डिस्प्लेसमेंट होतं ना, शिफ्टिंग होतं बघा. तुम्ही ऍक्च्युअल असा जायला पाहिजे होता, पण तुम्ही इथे शिफ्ट झाला, हे शिफ्टिंग होतं. म्हणजे समजा ऍक्च्युअल पोझिशन कॉइनची इथे होती पाण्यामध्ये, पण ती अशी दिसते वरती, शिफ्टिंग होतं. इथे पण तसंच आहे, इथे रिअल पोझिशन जी होती सनची ती हॉरिझनच्या खाली होती, ती तुम्हाला वर दिसते. हाच फिनॉमिना काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. म्हणजे सगळं कशामुळे होतं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतं, बाकी काही नाही. कशामुळे होतं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतं. म्हणजे आम्ही जेव्हा एखादी ऑब्जेक्ट ऑब्झर्व करतो त्यावेळेला तो ऑब्जेक्ट जर ऑब्झर्व करताना दोन मीडियम मधून लाईट जात असेल तर 100% त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची पोझिशन आपल्याला रिअल दिसत नाही, तर शिफ्टेड पोझिशन दिसते. म्हणजे अपीअरंट पोझिशन दिसते, रिअल दिसत नाही. आणि मग त्याच्यावर आपण अंदाज लावतो की त्याचं शिफ्टिंग किती, कारण हे शिफ्टिंग आम्हाला कळलं, म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन कळला, शिफ्टिंग कळलं, ते डिस्प्लेसमेंट कळलं, तर आम्ही सांगू शकतो की तो रिअल किती असेल. बघा कसं, जर समजा तुम्ही आता इथे आपण म्हटलं होतं की इथे कॉइन होती समजा, इथे कॉइन होती, हे रिअल डेप्थ होती समजा, आणि इथे तुम्हाला शिफ्टिंग दिसतंय ना आता असं, म्हणजे इथून तुम्हाला असं आणि हा रिफ्रॅक्ट, बरोबर आहे, असं तुम्ही एवढे वर आलात, बरोबर आहे. मग तुम्ही जर समजा या ठिकाणी ही अपीअरंट पोझिशन काढली, आपलं समजा ही शिफ्टिंग काढलं,
तर तुम्ही काय करणार, रिअल डेप्थ मधून ही डिस्टन्स काय करणार, सबट्रॅक्ट करणार. म्हणजे रिअल डेप्थ असेल आणि हे ॲपिअरंट डेप्थ असेल, तर तुम्ही ते केल्यानंतर ऍक्च्युअल त्या ऑब्जेक्टची पोझिशन तुम्हाला कळून जाते. आता तो ऑब्जेक्ट कुठे दिसतोय हे कळून जातं. येते लक्षात, समजतंय. म्हणजे ॲपिअरंट पोझिशन आणि रिअल पोझिशन याच्यामधलं अंतर, समजा इथे दिसतंय ॲपिअरंट पोझिशन, इथे रिअल आहे, त्याच्यामधलं अंतर कळलं की तो किती शिफ्ट झाला ते पण तुम्हाला कळून जाईल. म्हणजे नेमका तो कुठे असेल ते पण कळेल, दोन्ही गोष्टी कळणार. नेमका किती शिफ्ट होईल ते पण कळतं. म्हणजे ऍक्च्युअल सन समजा इथे असेल, तो इथे दिसतोय, मग शिफ्टिंग कळेल आपल्याला. पण हे सगळे फिनॉमिना कशामुळे होत आहेत, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे होत आहेत. येते लक्षात, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कळलं, समजलं. बेसिक कन्सेप्ट आपल्या लक्षात घ्या, काय बाकीचं डिस्कशन नाही, फक्त रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डे लाईट मधलं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही बघा, साधा एक तुम्ही घरी प्रयोग करून बघा. एक बीकर घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही पेन्सिल टाका, ती पेन्सिल त्या ठिकाणी कट झालेली दिसते, अशी कट झालेली दिसते. तुम्ही बघा, काही फिगर्स पण तुम्हाला अनुभवायला आले असतील. अशी पेन्सिल टाकली का इथे कट झालेली दिसते. कारण का, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मिनिट ॲट दॅट टाइम इट इज चेंज इट्स पाथ. अंडरस्टँड, समजलं. काही समजलं नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका, की काही समजलं नाही पुढच्या वेळेस सांगू शकतो. हे लक्षात घ्या, फार बेसिक आहे. पण ट्विंकलिंग ऑफ स्टार किंवा हे सूर्य दिसणं किंवा या कॉइन्सचा बाबतीतला विचार करणं, या सगळ्या गोष्टी शिफ्टिंग मध्ये दिसतात. शिफ्टिंग पोझिशन दिसतात, रिअल पोझिशन दिसत नाही. म्हणजे आपण रिअल पोझिशन ठरवतो की तो कुठे दिसतोय, त्याच्यापेक्षा रिअल कुठे असेल तो, हे लक्षात घ्या. म्हणजे पाणबुडीमधून आक्रमण करणं किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या आपण जे ऑब्झर्वेशन करतो ॲटमॉस्फिअर मध्ये, ते पण जर बघितलं तर आपल्याला रिअल आणि शिफ्टिंग पोझिशन कळल्या की ॲक्च्युअल डिस्टन्स पण कळतं. म्हणजे तुम्हाला रिअल पोझिशन माहिती असते. आता बघा, याची डेप्थ माहिती असेल तर तुम्ही शिफ्टिंग पण काढू शकता आणि आता नेमकं कुठे दिसतंय त्याच्यावरून काढू शकता. समजा इथे दिसतोय तर आपण लगेच काढणार की अरे इथून इतकं शिफ्ट झालं, कारण हे रिअल इतकं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सूर्य पण तसंच आहे. तो जर हॉरिझॉनच्या खाली असेल रिअल पोझिशन मध्ये, तो वरती दिसतो, कारण का, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता तारे इतके दूर आहे आपल्यापासून, खूप दूर आहेत, त्यांना सुद्धा प्रकाश आहे म्हणतो, त्यांना तारे म्हणतो, स्टार्स आहेत ते. स्टार्स आता ट्विंकलिंग ऑफ स्टार हा फिनॉमिना कशामुळे येतो, सेम रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे येतो. आपल्यापर्यंत लाईट येताना तो डिफरंट मीडिया मधून येतो, म्हणून ते आपल्याला रिफ्रॅक्ट म्हणजे ते आपल्याला ट्विंकलिंग दिसतात. ऍक्च्युअल त्यांना ते ट्विंकलिंग करत नाही, पण ते ट्विंकलिंग करताना दिसतात, बिकॉज ऑफ ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अंडरस्टँड. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.